नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग. तर आज आपण निघाला अंधारले या गावी, जी की आहे रत्नागिरी जिल्ह्यात. गाव तसं छोटंसं पण ते प्रसिद्ध आहे तिथल्या असं स्वच्छ समुद्र किनाऱ्यासाठी. स्वच्छ समुद्र किनारा आणि त्यावर चालणाऱ्या ह्या बोटी ह्या मन प्रफुल्लित करतात. आणि सोबतच आहे केळीच्या बागा. केळीच्या बागातून जातानाचा प्रवास, तिथलं निसर्ग सौंदर्य जे हिरवाईने नटलेलं आहे ते मन प्रफुल्लित करतं. आणि सोबतच तिथले प्राचीन अशी मंदिरे जिथलं नक्षीकाम हे खूपच सुंदर आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला. सकाळी तसं आम्ही लवकरच निघालो. आम्ही म्हणजे आज माझ्यासोबत माझ्या प्रवासात आहे माझी आई, बहीण आणि माझी बाची. तर आम्ही सकाळी लवकरच निघालो. हवे तसा गारवा होता. गाडीच्या काचा बंद जरी असल्या तरी गारवा हा जाणवत होता. रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवं अशी झाडी होती आणि त्यातून नागमोडी वन जी घाटातली खासियत असते ती नागमोडी वन आम्ही पार करत कोकणाच्या दिशेने निघालेलो होतो. हळूहळूचा प्रवास चालला होता पुढे. तशी उंच उंच झाडे आणि त्या करत झाडाच्या सावलीतून निघणारा हा प्रवास, हे सर्व वातावरण अतिशय सुखद होतं, अतिशय आल्हाददायक वाटत होतं. जसं जसं आम्ही ताम्हिणी घाटातून पुढे जात होतो तसं तसं हलकं हलकं धुकं, ही गर्द झाडी, डोंगर रांगा आणि नागमोडी वन या सर्व गोष्टी मन मोहून टाकत होते. जणू काही निसर्ग आम्हाला आपल्या मिठीतच घेत होता. प्रवास एवढा सुंदर होता की आम्ही वाटेत थांबलो. तिथे थोडा चहा घेतला, काही फोटो काढले आणि फक्त त्या क्षणाचा आनंद घेत राहिलो. कोकणात जसं जसं आत शिरत होतो तसं तसं हवेतला गारवा वाढत गेला आणि शेवटी समुद्राची झलक दिसली. बस प्रवासातला सगळा थकवा त्या एका क्षणात आमचा नाहीसा झाला. कारण की आमच्या समोर होता अथांग असा समुद्र. साधारण 5 ते 7 अशा प्रवासानंतर आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोहोचलो. रिसॉर्ट म्हणजे काय तर अगदी पारंपरिक कौलारू घर. जेव्हा तिथे पोचलो तिथला थोडा परिसर एक्सप्लोर केला. तिथला म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर खूपच शांत, निसर्गाने नटलेला. मस्त झाडी, कौलारू घरं, केळीच्या बागेतून जाणारी पायवाट, या सर्व गोष्टी मन मोहून टाकत होत्या. सुपारीची झाडं जी की उंच होती आणि त्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश, या सर्व गोष्टी मनाला शांतता देत होत्या. जो काही प्रवास होता, जो का आम्ही थकलेलो होतो, हे सर्व त्या गोष्टींनी नाहीसे केलेलं होतं. अचानक मन असं प्रसन्न होऊन गेलेलं होतं. ह्याच केळीच्या बागेतून जी पायवाट होती त्यातून आम्ही पुढे पुढे चालले होतो. त्यातच माझ्या भाचीला चालण्याचा मोह आवरला नाही, तर तीही माझ्या पुढे पुढे धावू लागली. आणि जशी पायवाट संपत आली तसा तसा हा मला लाभला समोरचा हा समुद्र किनारा, अथांग असा समुद्र. तिथे मलाही माझा मोह आवरला नाही आणि मी थोडासा सेल्फी शॉट घेतला. नंतर थोडा वेळ घराच्या बाहेर थोडी बसण्यासारखी जागा होती. तिथे थोडासा विश्रांती घेतली आणि आजूबाजूचा परिसर थोडा कॅमेऱ्यामध्ये कैद करायला लागला. आमच्या रिसॉर्टमध्ये एक छोटंसं मस्त घर, जे की रिसॉर्ट कमी आणि आपलं हक्काचं घर असंच वाटत होतं.